नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, अ डायलॉग विथ आवर माइंड, मनापासून थोडं काही या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायाचा म्हणजेच ज्ञानसन्यास योगाचा 25वा श्लोक. दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते ब्रह्माज्ञावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति. इतर काही साधक दैवयज्ञाचीच उपासना करतात, तर काही ज्ञानयोगी परब्रह्मरूप यज्ञाच्या अग्नीमध्ये जीवात्म्याची आहुती देऊन अभेद करतात. या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं की कर्मच ब्रह्म आहे अशी ज्याची दृष्टी झाली आहे तो मनुष्य जे अर्पण करतो ते ब्रह्म, ज्याची आहुती देतो ते ब्रह्म, स्वतः आहुती देणारा यजमान तो ब्रह्म आणि ज्याप्रत जाणार तेही ब्रह्म. थोडक्यात त्यांनी त्या श्लोकात सर्वत्र ब्रह्मरूप पाहणाऱ्या साधकांचं वर्णन केलं होतं. आता या आणि पुढच्या कित्येक श्लोकांमध्ये ते वेगवेगळ्या प्रकारचे साधक आणि त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारे केल्या जाणाऱ्या यज्ञांबद्दल सांगतात. आत्मसुखाचा लाभ व्हावा या कारणासाठी काही साधक इंद्रादी देवांप्रित्यर्थ देवपूजारूप यज्ञाचं अनुष्ठान करतात, तर इतर काही साधक देहाचं पालन आपोआप होत असतं या धारणेनं देह निर्वाहाची काळजी करत नाहीत. ते महायोगीच असतात. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता अवधारी सांगेन आणिक जे ब्रह्माग्नी साग्निक तया ते यज्ञेची यज्ञ देख उपासिजे. म्हणजे अरे अर्जुना, आणखी एक आश्चर्यकारक यज्ञ सांगतो. ब्रह्मप्राप्तीची इच्छा करणारे अग्निहोत्री जीव चैतन्याच्या यज्ञामध्ये ब्रह्मचैतन्याची उपासना करतात. म्हणजेच ब्रह्मचैतन्यात जीव चैतन्याची अभेदानं आहुती देतात. अतिशय विचारपूर्वक ते शरीरापासून अलिप्त होऊन परमात्म्यामध्ये लीन होतात. मित्रांनो, हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया. दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते ब्रह्माज्ञावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पुढच्या श्लोकाचं असंच सखोल निरूपण ऐकण्यासाठी अ डायलॉग विथ आवर माइंड, मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि हो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअर करून थोडं पुण्यही कमवा. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढं काय सांगतात ते ऐकण्यासाठी. तोपर्यंत जय श्रीकृष्ण.